युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. नमस्कार, मी युवराज डोंगरे. आपण पाहता आजका स्टार न्यूज. सोशल मीडियावर महेश मोटे एक रील स्टार आहे, त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे. बघा हा व्हिडिओ. मी मिशी काढली म्हणून मला लोक म्हणायला लागले, यार तू मराठा नाही, तू आमच्या जातीतला नाही. काय लोक मला म्हणायला लागले तू छक्का आहे. फक्त मिशी काढली म्हणून मला काय लोक म्हणते तू छक्का आहे. मित्रांनो, मग मला एक नम्रपणे विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे साहेबांनी एवढे दिवस झालं मिशी काढले, मग तरी पण तुम्ही त्या माणसाला कसं काय सपोर्ट करताय? तरी पण तुम्ही त्या माणसाला आजपर्यंत कधीच छक्का म्हणला नाही. आता तुम्ही म्हणसाल मी राज ठाकरेंच्या विरोधात जातोय. मी त्यांच्या विरोधात नाही जात मित्रांनो, उलट मी राज ठाकरेला खूप मानतो. पण मला या गोष्टीचं उत्तर द्या, म्हणजे जर गोरगरीब जनतेने केलं तर ते चुकीचं आहे, आणि ह्या मोठ्या राजकारणी लोकांनी केलं तर ते बरोबर आहे. हे कितपत योग्य आहे मला सांगा. मिशी काढणं म्हणजे छक्क्याचं लक्षण नाही. आजकाल छक्क्याला सुद्धा सरकारने ऍक्सेप्ट केलंय. तुम्ही जर एखाद्या मिशी काढणाऱ्या छक्का म्हणला ना, तर मित्रांनो ती लोक तुम्हाला घरी येऊन मारतील. बघितला, या सचिन मोटेला माय एकच म्हणणं आहे, भावा तुले त्या उदाहरण त्या राज ठाकरे साहेबांचा दिलं, जे महाराष्ट्राची शान आणबान आहे. हा, महाराष्ट्राची जे मराठी आहे ना, त्या मराठीला जिवंत राहून ठेवणारे राज ठाकरे साहेब यांच्याविषयी तू अशा बोलला आणि उदाहरण तू यांचं दिलं. अरे हरामखोरा, तुला व्हायरल होण्यासाठी का राज ठाकरे साहेबच भेटले का तुला? भावांनो, याला झोडला पाहिजे. लक्षात ठेवा, आपले मराठी शिवसैनिक याचा पाठलाग करत आहे आणि हा लपलाय कुठेतरी. मला हे समजत नाही. यानं मिशी काढली, लोक कमेंट करून राहिले. आता कमेंट करणारे कमेंट करतेच, मला माहित आहे. कोणी असो, तो मोदीनं व्हिडिओ काढला, देवेंद्र फडणवीस व्हिडिओ काढला, अंबानीनं व्हिडिओ काढला, तर लोक आहेच ना कमेंट करणारे. आणि काय त्या कमेंट मध्ये याला छक्क्या म्हटलं, अमक म्हटलं, टमके म्हटलं, तर यानं व्हिडिओ बनवला त्याचा आणि त्याच्यात राज ठाकरे साहेबांचा फोटो आणि त्याचा फोटो टाकला. म्हणजे विचार करा तुम्ही या गोष्टीचा. हा महेश मोटे नावाचा व्यक्ती, हा नेमकं त्याला सांगण्याचा उद्देश काय होता की तुम्ही राज ठाकरे साहेबांना अमकम का म्हणत नाही, मलाच का म्हणता? अरे हरामखोरा, मराठीला जपणारे, मराठीची आन बान शान राज ठाकरे साहेब आहे. लक्षात ठेवा, मराठी त्यांच्यामुळे जिवंत आहे महाराष्ट्रात. लक्षात ठेवा, मराठी त्यांच्यामुळे जिवंत आहे. हरामखोरा, तू व्हायरल होण्यासाठी काय पण करत. तेव्हा अगोदर म्हटलं मी रील स्टार आहे, मी टोल भरणार नाही, तेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला होता तुझा. आता नेमकं राज ठाकरेला तुम्ही, राज ठाकरे साहेबाला घेऊन तू व्हिडिओ बनवला, त्यांचा फोटो घेऊन बनवला, त्यांच्यावर वाईट पद्धतीचं वक्तव्य केलं तू. माझ्या सगळ्या मराठी बांधवांना माझं एकच पण नाही, याला झोळा. हा झोडल्याशिवाय ताली नाही आहे. अगोदर यांनी ट्रोल भरण्यात नकार दिला होता आणि त्या ट्रोल मध्ये सांगत होता तिथं ट्रोल, मी रील स्टार आहे, माझ्याकडून ट्रोल घ्यायचा नाही, अमकं नाही टमकं नाही. आता याने मिशी काय काढली तर लोक याला कमेंट करून राहिले आणि कमेंटचा जबाब असा दिला त्याने राज ठाकरे साहेबांना. मला हे समजत नाही या हरामखोरांचं. हे राज ठाकरे साहेबांना चोलर समजून राहिले. हे त्यांना आन बान शान नाही, राज ठाकरे साहेबांची मान सन्मान नाही आहे. मला असं वाटू राहिलं या हरामखोराला. माझ्या सगळ्या शिवसैनिक साहेब भावांना माझं एकच म्हणणं, हात जोडून विनंती करतो, भावांनो याला झोळा रे. आपल्या महाराष्ट्राची शान राज ठाकरे साहेब आहे, कारण त्यांनी मराठी जपलेली आहे, मराठी भाषा जपलेली आहे. मुंबईमध्ये दहशत आहे त्यांची, काय आहे काय मराठींची. मराठी बोललंच पाहिजे, मराठी माणसातनं तिथं व्यवसाय केला पाहिजे आणि ते मराठी जपणारे, मराठीची माती जपणारे आणबान शान राज ठाकरे साहेब. हा, बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहे ते. आणि ह्या हरामखोर अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर ह्या हरामखोराला खरंच खोटं नाही सांगत भावांनो मी. त्याला काढला पाहिजे रे, तुळू. याला चड्डी सोडून टाकायची, पुरीची पुरी अंगावरचे केस काढून टाकायचे, तिथं कांड्या या हरामखोराले. हे माझं मत आहे.
माझे सगळे शिवसैनिकांना माझं हेच मत आहे, याला झोळा. हा महेश मोठे नावाचा व्यक्ती लय जास्त करून राहिला, अति करून राहिला. तो सोशल मीडियावर पहिले एक अति केली, आता अति करून राहिला. राज ठाकरे साहेबांचं नाव घेऊन याला व्हायरल व्हायचं आहे दादा. आता याला राज ठाकरे साहेबांचं नाव घेऊन व्हायरल होण्याचं काम करून राहिला हा हरामखोर. हा म्हणतो मिशी काढली तर राज ठाकरे साहेबांनी तर मिशी ठेवत नसते. म्हणजे हे मला हे समजून राहिलं नाही, याला उदाहरण द्यायला का राज ठाकरे साहेबच मिळाले का, त्यांचाच फोटो मिळाला का, त्यांचे विचारच मिळाले का, दुसरा कोणी नव्हता काय. एखाद अमेरिकेतला ठेवा लागत होता, टोरंटो ठेवा लागत होता, अमक ठेवा लागत होता, टमक ठेवा लागत होता. नाही, आपली मराठीला जाणणारे, मराठीची माती जपणारे, मराठीचा वारसा जपणारे, मराठी लोकांना सांगणारे, त्यांचं हे नाव काय करू राहिला, हा हरामखोर बदनाम करण्याचा प्रयत्न चालू करू राहिला. हा महेश मोठे वैकता का नाही वैकत मला माहित नाही. हा प्रचंड सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल आहे. हा प्रचंड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. त्या कारणाने मी तुम्हाला एकच सांगतो, हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आणि हा हरामखोराला झोडलं पाहिजे, माझं मत आहे. मराठी माणसाची अब्रू लुटणारा हा हरामखोर आहे, लक्षात ठेवा. मराठी माणसाची अब्रू लुटणारा हा माणूस, याला जिथं पाणी भेटत नाही तिथं झोळा. हा पुण्यात दबलेला आहे म्हणते, कुठं दबला आहे की कायच्यात दबलेला आहे म्हणते, गोट्यात मला माहित नाही, पण पुण्यात लपलेला आहे म्हणते हा. आणि हा हरामखोर, याला शिवसैनिक ढूंढून राहिले, हा सापडून राहिला नाही. तर भावांनो, हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. खरंच आपण मराठी माणसाला खरंच तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर हा हरामखोराला झोडल्याशिवाय राहू नका. कारण राज ठाकरे साहेब आपल्या मराठी माणसाचा काय आहे, आत्मसन्मान आहे. कारण त्यांच्यामुळे मराठी टिकलेली आहे. आणि आतापर्यंत मराठीचा काय झाला असता, कत्तल झाला असता. आणि कत्तल वाचवला कोणा करण्यापासून, राज ठाकरे साहेब यांनी. कळलं काय. जय भीम, जय शिवराय, जय 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 संविधान. शेअर करा हा व्हिडिओ.